संभाजीनगरच्या ग्रामीण भागात पोलीस हवालदारालाच कोयता दाखवून लुटलाय। पाचोड पैठण या रस्त्यावर गस्त घालताना पोलीस हवालदाराचा आयफोन, अंगठी, रोख असा 90,000चा ऐवज लुटलाय। रवींद्र आंबेकर असा लुटल्या गेलेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे। पाचोड पोलीस ठाण्यात अज्ञात 4 आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर पोलीसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न या अनुषंगाने आता उपस्थित केला आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत जोडले। सचिन, खरं तर ज्या संभाजीनगरच्या ग्रामीण भागात पोलीस हवालदाराचा कोयता दाखवून लुटण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय, त्यामुळे ज्यांच्याकडे अपेक्षेने सुरक्षेसाठी पाहिलं जातं ते पोलीसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न आता महाराष्ट्राच्या मनात निर्माण होतोय। या संदर्भात काय अधिकची माहिती, नेमकी ही घटना केव्हा घडली? काल रात्रीची घटना आहे ही, कारण जेव्हा हा जो पोलीस हवालदार होता हे परिसरामध्ये, पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये गस्त घालत होते, विविध गावांना भेटी देत होते। त्यानंतर ते भेटी दरम्यानच त्यांना जेव्हा ते पाचोड पैठण रस्त्यावर आले तेव्हा त्यांना काही कोयताधारी गँगने अडवलं आणि त्यामध्ये 4 जण होते। त्यांनी अडवून त्यांचा आयफोन, त्याचबरोबर अंगठी आणि रोख रक्कम असं हिसकावून घेतलेला आहे। त्यामुळे पोलीस दलामध्ये देखील एकच खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी त्या संबंधित पोलीस हवालदाराने पाचोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिलेला आहे। तो तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। मात्र ही 4 लोक कोण आहे त्याची एवढी हिंमत होते की गस्त घालणाऱ्या पोलिसांनाच देखील अडवून त्यांच्याकडून त्यांना लुटलं जातंय, सोनं लुटलं जातं, रोख लुटलं। त्यामुळे आता पोलिसांना एक सर्वसामान्यांनी काय करावं असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। त्यामुळे ही गँग, कोयता गँग आता निर्डावलेली आहे का जिल्ह्यामध्ये याचा देखील तपास आता पोलिसांनी केले गेले पाहिजे। त्यामुळे आता एकटा पोलीस देखील सुरक्षित नसल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।